तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुका अंतर्गत येणाऱ्या हनवतखेड गावात भीषण पाणी टंचाईचे चित्र समोर आले असून हंडाभर पाण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांना 300 फूट उंच डोंगर चढावा लागत असल्याचे भीषण वास्तव या निमित्ताने समोर आले आहे। टँकरने खोल दरीतील विहिरीत पाणी टाकले जाते आणि तिथून तब्बल 300 फूट उंच डोंगर चढून ग्रामस्थांना पाणी भरावे लागते। ही रोजची जीवघेणी कसरत बनली आहे। स्वातंत्र्य मिळून 70 वर्षांहून अधिक काळ उलटला तरीही या गावात एकही कायमस्वरूपी नळ योजना राबवली गेली नाही। ही बाब संतापजनक आहे। सुमारे 500 लोकवस्ती असलेल्या या गावाला आजपर्यंत शुद्ध नळाचे पाणी मिळालेले नाही। सावळा, सुंदरखेड, हनवत, शखेड गट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या या गावात वर्षभर टँकरवरच पाण्याची गरज भागवली जाते। टँकर वेळेवर न आल्यास ग्रामस्थांना तब्बल 8 किलोमीटर दूर बुलढाणा शहरात पाण्यासाठी धाव घ्यावी लागते। यावरून जंगलाच्या काठावर वसलेल्या या गावाकडे जिल्हा प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसत असून पाण्यासाठी 70 वर्षांपासून सुरू असलेली ही झुंज आजही कायम आहे। 300 फूट डोंगरावर चढत हांडे डोक्यावर घेऊन पाणी आणणे केव्हा थांबणार असा केविलवाणा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, हनवतखेड।